मित्रा, उन्नत उज्ज्वल आयुष्याची गुढी उंच उंच उभारू. उन्नत उज्ज्वल आयुष्याची गुढी उंच उंच उभारू. सुखी स्वानंदी समाधानी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी स्वानंदी समाधानी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. माणसाचं जगणं वागणं हे त्याचं भविष्य आणि भवितव्य ठरवत असतं. आपण आपल्या जीवनात इतरांप्रती आपला भाव कसा आहे यावर आपलं शिक्षण, संस्कार आणि आपलं झालेलं संवर्धन हे कळत असतं. शिक्षणाने माणूस मोठा होतोच, पण संस्काराची मोहर त्याला मौल्यवान बनवत असते. माझ्या पोटाला जेवढी भाकर लागते त्याच वेळेस एखादा भुकेला व्यक्ती माझ्या समोर आला तर माझ्यातली कोर चतकोर भाकर त्याला देणं हे खऱ्या शिक्षणाचं आणि संस्काराचं मूल्य आहे. छोटीशी कथा. एक 6वी-7वीतला मुलगा होता. किशोर वयामध्ये, त्या वयामध्ये समजा भूक जास्त लागते आणि तो 2-3 दिवसाहून भुकेला होता. पोरका होता, आई वडील नव्हते, भीक मागून खायचं. कधी कधी त्याला मनसोक्त मनाप्रमाणे खायला मिळायचं, पण कधी कधी उपाशी राहावं लागायचं. एक दिवस त्याला पूर्ण दिवसभर उपाशी राहायला हे झालं, काहीच भेटलं. शेवटी न राहून एका पोळीचा त्याला ते दान भिक्षा ती मिळालं. कारण जो चोच देतो तो दाना देतो, पण ते दाना आपण आपल्या पोटाला खाणं की दुसऱ्याला देणं हे त्याचं दातृत्व शिकवतं. दिवसभर वनवन फिरून त्याला एक ती भाकर, एक पोळी त्याला मिळाली होती. आता त्याला एवढा आनंद झाला होता की कालपासून पोटात काही नाही, दिवसभर काही भेटलं नाही. आता संध्याकाळी ती भाकर त्याच्या हातात पडली आणि त्यासोबत खायला काही नाही. त्यानं कसं तरी, हातात तर काही नव्हतं, एका नळाजवळ गेला, पाणी घेतलं एका ग्लासामध्ये आणि तो ती भाकर खाणार. एक घास तुकडा तो खाणारच, तर एक अतिशय वृद्ध म्हातारी त्याच्याजवळ आली आणि त्याला थरथरत्या आवाजात, एकदम दुःखी कष्टी आवाजात म्हणाली, बेटा, मी 2 दिवस झाले मी उपाशी आहे. मला भुकेनं माझा जीव कासावीस आला, मला काहीतरी देशील का? हाही होता उपाशी आणि तीही होती उपाशी. यालाही प्रचंड भूक होती, तिलाही प्रचंड भूक होती. त्यानं विचार केला, देऊ की नको. पण आतला आवाज माणसाचा प्रामाणिक असतो. जो आतला आवाज ऐकतो देव त्याचा ऐकत असतो. देव म्हणा, नियती म्हणा, निसर्ग म्हणा, मानवता म्हणा, कोणत्या गोष्टी असतात, पण जो आतला आवाज ऐकतो ती प्रकृती, परमात्मा, परमेश्वर त्याचा आवाज ऐकत असतो. त्याला भूक लागली असून सुद्धा त्यानं ती पोळी त्या आजीला दिली. त्या आजीनं न मिळाल्यासारखी, ती हावरटासारखी, भूक, शेवटी भूक आहे, ती खाऊन घेतली. आता त्या आजीनं तिला आशीर्वाद दिला की बेटा, आजपासून तुझं भलं होईल, तुझं चांगलं होईल. कारण तू स्वतःची भूक मारून मला दिलं, तर परमेश्वर 100% तुला तुझ्या मनासारखं काहीतरी घडवून देईल. श्राप आणि आशीर्वाद ह्या अदृश्य असतात.
पण त्या परिणामकारक 100% ठरतात. ही ज्याची मान्यता असू शकते, पण त्या परिणामकारक ठरतात. त्या मुलानं स्वतःची पोळी त्या आजीला दिली. तुम्ही जे काही करता, जे काही करता ते कोणीतरी पाहत असतं, फक्त आपलं त्याच्यावर लक्ष नसतं. मग तुम्ही चांगलं करसाल, चांगलं पाण्यात येईल. खराब करसाल, खराबी पाण्यात येईल. हे सकाळचं दिवसभर त्याचं फिरणं, त्याचे भूक असून सुद्धा त्या आजीला भाकर देणं, एक महिला ते पाहत होती. कारण आज अशा प्रत्येक घरात CCTV कॅमेरे आहेत, प्रत्येक ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे आहेत. तसे परमेश्वराचे काही कॅमेरे आहेत जे आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्याला पाहतात. मग त्या स्त्रीनं त्याला विचारलं की बेटा तू दिवसभर फिरत होता, तुझ्या पोटाला भूक लागली होती, तरी तू स्वतःची भूक मारून त्या आजीला दिलं, हे का दिलं? त्यानं उत्तर दिलं की मी तरुण आहेत. तरुण म्हणजे माझ्यात बळ आहेत, मी आजची भूक मारू शकतो, आजची भूक कव्हर करून पाणी पिऊन जगू शकतो. मी उगवता सूर्य आहे, पण तो मावळतीला आलेला सूर्य आहे. आणि उगवतीचं आणि मावळतीचा संगम झाला तर जे दिसणारं दृश्य आहे ते विलोभनीय असतं. म्हणजे एखाद्या उगवत्या तरुण पिढीनं मावळत्या वृद्धाला साथ दिली, हात दिली, तर तो हात त्या परिस्थितीचा सगळ्यात सुंदर, सर्वात चांगला क्षण असतो. मी त्या विचाराने दिली, कारण मी उपाशी राहू शकतो, हरकत नाही, पण त्या आजीला देणं गरजेचं होतं. मग त्यानं त्या बाईनं विचारलं त्याला की तुझं कोण आहे काय? तो म्हणतो मी अनाथ आहे, मला कोणी हे नाही काही. त्या बाईला त्याची दया आली आणि त्यानं तिला सांगितलं की बेटा मी एक NGO चालवतो, सामाजिक संस्था चालवतो. उद्यापासून तुझं शिक्षणाचं, वागण्याचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारते आणि तू माझ्याकडे राहा. एका प्रकारे दत्तक त्या बाईनं त्याला घेतलं. तो दत्तक मुलगा कालांतराने, ज्याला परिस्थितीची जाणीव असते, ज्याला आपण कुठं आहोत आणि कुठं जायचं आहे याचं भान असतं, तो व्यक्ती काळाच्या सोबत चालतो आणि स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं साम्राज्य निर्माण करत असतो. तो अनाथ मुलगा येणाऱ्या काळात फार मोठा व्यावसायिक झाला, चांगला शिकला, नावलौकिक झाला. त्या दत्तक घेणाऱ्या आईचं जेवढं होईल तेवढं उत्तरदायित्व त्यानं पूर्ण केलं. त्याला एकदा विचारण्यात आलं की साहेब तुम्ही एवढे मोठे झालात, एवढं नावलौकिक मिळालं, प्रसिद्ध झालात, प्रतिष्ठा मिळाली, याचं गमक काय? कारण प्रत्येक यशाची स्टोरी असते आणि त्या स्टोरी मागं काहीतरी मीमांसा असते, कारण असतं, काहीतरी बीज असतं. तर त्याने एक उत्तर दिलं की मी भुकेनं शिकलो, आणि ज्या दिवशी मी भुकेला होतो त्या दिवशी मी दुसऱ्याला दिलं. त्या आजीला दिलेला एक पोळीचा तुकडा या दुसऱ्या आईनं दिलेल्या आयुष्यभराची भाकरी झाली. म्हणजे आपण जे काय देतो त्याची परतफेड 100% होते, मग चांगला असो की वांगला असो. मित्रांनो, आपापल्या पद्धतीनं, आपापल्या परीनं माणसानं द्यायला शिकलं पाहिजे. मूठभर असो, चिमूटभर असो, देणं माणसाने शिकलं पाहिजे. कारण देणारे हात कायम आशावादी ठरतात. जो देतो त्याला हा परमेश्वर, प्रकृती, निसर्ग, नियंता परत देतो. जो देतो त्याला देव परत देतो. धन्यवाद.